तर बघूयात आपण एवढी महागाची खजूर कशी लागते. आधी मी बाहेर जायचे ना तर सगळं स्वतःसाठी बघायचे, सगळं स्वतःची शॉपिंग हे ते. आता सगळ्या लेकरांसाठी, त्याच्यासाठी हे, त्याच्यासाठी ते. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आमच्या बेबीकडून म्हणतो मला गुड मॉर्निंग. आता कसं गुड मॉर्निंग करते. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो तर थोडी सर्दी झाली आहे मला पण, आणि बाळाला तर झाली आहे. आणि मेन म्हणजे ना आज थोडी लवकरच उठली आहे मी. का? कारण की आज खूप काम आहेत. मेन म्हणजे बेबीचंच काम आहे. तुम्हाला सांगते काय आहे ते. तर आत्ताच उठली आहे मी. आणि रात्रीचं बाबा तीन वाजता उठले होते मी. रात्री 3 ते सकाळी 6-6:30 वाजले मला. मी तोपर्यंत जागीच होते. हा नुसता रडत होता, म्हणजे थोडंसं जरा त्रासच देत होता. कारण की त्याला त्रासच तेवढा आहे. झोपतो, उठतो, रडतो, पितो. त्याला व्यवस्थित मेन म्हणजे ना पिताच येत नाही आहे. त्याच्यामुळे त्याला होतोय त्रास. तर म्हटलं यांना सांगितलं, म्हटलं काही करू, म्हटलं उद्या त्याला हॉस्पिटलला घेऊन जाऊ. कारण की 2-3 दिवसापासून थोडं होत होतं, पण रात्री त्याला व्यवस्थित पिताच आलं नाही. त्याला थोडंसं कफ आहे, सर्दी आहे. त्याच्यानंतर त्याला एक डोळ्याला ना इथे पाणी पण येते आणि थोडेसे चिपडे येतात. ते आपले व्हाईट हे असतात ना, चिपडेच म्हणतात त्याला मराठीत, मला तेवढंच माहीत आहे. तर ते येतं ते एकाच डोळ्याला, त्याच्या इकडच्या राईटवाल्या डोळ्याला येतं ते. हां, राईटवाल्या डोळ्याला येतं ते, एका डोळ्याला येत नाही. इकडून पाणी येतं आहे आणि इथं पूर्ण रेड झालं आहे. तर नेमकं असं का होतं आहे, का मला काही समजत नाही आहे. म्हटलं आपण डॉक्टरांनाच विचारू, कारण की असं तर नाहीच होणार काही. कारण की ही गोष्ट आहे ना, तिला जी डोळ्याची जी गोष्ट आहे ती त्याला म्हणजे जेव्हापासून तो झाला आहे ना तेव्हापासून आहे. तर म्हटलं आज होईल नीट, उद्या होईल, कारण की छोटी गोष्ट होती. म्हटलं होऊन जाईल, पण अजून काय ते नीट झालं नाही आहे. तर म्हटलं डॉक्टरांनाच एकदा विचारू, ते सांगतील की नेमका हे काय होतं आहे काय नाही. तर मग आत्या म्हटल्या की बाई तू जाऊ नये, कारण की कसं नको आता एवढे दिवस काढायला. मग ते डोळ्याचं पण दाखवायचं आहे आणि त्याचं कफ झाला आहे थोडासा, तो दाखवायचा आहे. आणि जर तुम्हाला काही माहीत असेल की का अशा गोष्टी होतात तर प्लीज कमेंट करून सांगा. बापरे, एक तर एवढं टेन्शन होतं, लेकरांना काही झालं ना तर लय अवघड. आईबाप होणं सोपं नसतं. बापरे, जेवढे लेकरं आहेत ना त्यांना मला हे सांगायचं, आईबापांना जगा, आईबापांना नीट म्हणजे हे करा, सांभाळा. का? कारण की आईबाप आपल्यासाठी खरंच खूप करतात. आज आईबापाची किंमत कळते आम्ही आईबाप झाल्यावर. खूप अवघड असतं. चला मग आवडते मी आता पटोडा. चल तर आता आलो आहे आम्ही हॉस्पिटलला. आता बघूयात की किती टाईम लागतोय किती नाही. आता इथे वजन करायला सांगितलं आहे बाळाचं. तर आधी वजन करायचं आणि त्यानंतर मग बाकीच्या प्रोसेस होतील. तो झोपला आहे आतमध्ये. तर आता मग आधी त्याचं वजन करूयात, बघूयात आता किती वजन झालं. झोपलं त्याला काय लागेल पलीकडे. त्याचं वजन आलं आहे 5 किलो 450. 5-450 उचलू. हां उचल. कसं झोपल्यावर तरी उठत नाही बिलकुल पण. आई बघा कशा असतात. पप्पांचा आशीर्वाद घ्या सगळे. ही वालीच ना, इथेच बसावं लागेल का? नंबर आहेत का? नंबर कोणीच नाही वाटतं आहे ना, एवढेच आहेत. अरे वा, नंबर नाही आहेत. आता आम्ही चाललोय आतमध्ये. तो शुरू होते खत्म हो गया यार. हे सर 2 मिनिटं बसा. सो मग हॉस्पिटल तर झालंय. आता मेडिसिन घेते मी.
काही ड्रॉप्स वगैरे दिलेत वाटतं. तर आता ड्रॉप वगैरे घेते. खूप चांगले डॉक्टर आहेत, खूप चांगली ट्रीटमेंट केली मस्त. त्याचा रडत होता आतमध्ये, त्याला खोललं तर ते त्यांच्या चॅनलवरती अपडेट राहतात, त्यांच्या इन्स्टाच्या. त्याच्यामुळे त्यांनी पेज घेतलं, त्यांना व्हायरल करायचं असेल ना त्यांचं पेज ऑब्व्हियसली. सो आता निघलोय आम्ही. लय लवकर झालं, मला वाटलं 1-2 तास बसावं लागेल, पण असं काही नाही. खूप लवकर झालं. बरं झालं बाबा, बेबीला घेऊन जास्त वेळ बसावं नाही लागलं. आता निघतोय. बेबीला काही प्रॉब्लेम नव्हती, हा काहीच प्रॉब्लेम नव्हती. तर आता मेन म्हणजे बाळ एकदम व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी झाल्यात, त्याच्यामुळं टेन्शन कमी झालंय. मी आलोय बेबीसाठी काहीतरी थोडे कपडे घ्यायला. इथं बेबीसाठी खूप भारी भारी कपडे भेटतात, खूप म्हणजे खूप जास्त व्हरायटी 101 आहे. सो बघा, हे जे पूर्ण एवढं मॉल आहे ना, हे पूर्ण बेबींचं आहे. म्हणजे इथे खूप सारे बेबींचे छान छान कपडे मिळतात, असे टॉयज मिळतात आणि वाव, म्हणजे इव्हन सगळं काही आहे बेबीचं, सगळं काही. तर आम्ही मेन म्हणजे इथे ना 2-3 गोष्टी घेण्यासाठी आलोय. काय काय घेतोय तुम्हाला दाखवते. हे बघा किती सुंदर आहे, बाळाला खूप सुंदर दिसेल, एकदम मस्त मस्त व्हरायटीज आहेत इथे. कलर्स पण खूप छान आहेत. पण आता जास्त स्वेटर घेऊन फायदा नाही. पण हा किती क्यूट आहे ना, वाव. एक घेऊयात ना ह्याच्यामध्ये, बघू मग. बघा वर साईज आपल्याला कोणती येईल ती. खूप छान छान व्हरायटीज आहेत, खूप मस्त. असं वाटतंय सगळे त्याच्यासाठी घेऊन जाऊ. हा वाला आम्ही घेतोय कारण की खूप मस्त आहे, एकदम क्यूट क्यूट. हा वाला घेतोय, छान आहे ना. हे नाहीच म्हणतात, का नाही घ्यायचं आहे का? किती क्यूट वाटेल तो येलो कलर मध्ये, एकदम आपलं गुरु गुरु बुटू बुटू. घ्या आज. पिंक कलर काही पण उचलता तुम्ही लोक. हा असंच तुम्हाला काहीच आवडत नाही, काही पण उचलतं असंच आहे, म्हणून मी काही घेत नसते. बायकोचं काही पटत नाही. एवढे छान छान कपडे. हे घेऊ का सूट उसको वरचे बघितले का? हे आता नाही काम यायचे, ज्यावेळेस फिरायला जाऊ ना त्यावेळेस मग त्याला असे मस्त मस्त कपडे लागतील. हे आता घरी काही काम नाही येणार. बाकी नाहीये. बघा, त्याला घातल्यावर खूप मस्त दिसेल, घातल्यावर एकदम सुंदर. ह्याच्यामध्ये साईज बघा. पण रेड आहे हो आपल्याकडे, 2 रेड झालेले आहेत आता. हा पण बघा, घातल्यावर किती सुंदर दिसेल. हा एक कलर, तो तो एकदम मस्त आहे. हा बघा, अशामध्ये पण नाही का काही? मी याच्यानंतर आता यांना सोडून मी शॉपिंगला येईन, मग मी बरोबर माझ्या पद्धतीने सगळं घेणार. इथं बघतो कोणतं नको, असे छोटे मोठेच येते, चांगले चांगले सगळे इकडे. हे पण छान आहे ना. नको, हे किती सिंपल वाटते. नाही, हे असेवाले खूप आहेत आता कपडे आलेले, अशा टाईप मध्ये पाहिजे होते, पण आता ते मोठे मोठे साईज आहेत. अरे तू घालत पण नाही, त्याला टोचतं म्हणती. बरोबर, 2 मी आणून ठेवलेले आहेत. कुठे फ्रॉक, एखादी फ्रॉक घेऊयात ना. असं नाही, हे असं आता नाही घालतात. टकलू को अच्छी नहीं लगेंगी अभी, त्याला केस येऊ देव. हे खूप असे टोचू टोचू फ्रॉक आहे, नाही का ह्याच्या असतात बघा. हे किती क्यूट फ्रॉक आहे. पण कमेंट करून सांगा, कोणी कोणी आपल्या मुलांना मुलींचे फ्रॉक वगैरे घातलेले आहेत, नक्की सांगा. मेकअप करून फोटो जाऊ द्या, पण असं केलेलं आहे. मला माहिती आहे भरपूर लोक असं करतात, हो की नाही. मी पण त्याला आता फ्रॉक घालेल एक दिवस आणि छान त्याचा फोटोशूट करेल. तुम्हाला वाव, हे बघितलं किती क्यूट आहे. हा, हे वाला व्हाईट घेऊया, पण तो छोटू आहे ना यार. हेल्दी आहे, मोठा होईपर्यंत ना. मस्टर्ड येलो कलरचा त्याला बसेल बघा तुम्ही. हा व्हाईटच घेऊ, हे कलर वाले नाही छान वाटत, व्हाईट एकदम रिच वाटत. ओ हे घ्यायचं ना, हे घेऊ ना त्याला, हे आंघोळीनंतर त्याला घालायला. किती भारी वाटत आहे. रेड मध्ये घे, ब्लू मध्ये घे. नो, रेडच, व्हाईट वाला खूप एकदम रिच वाटतो, भारी दिसतोय नाही का. अरे पण बघ,
किती 2 वर्षाच्या वरतीच आहे ते. अरे यार हा बघा हा वाला छोटा आहे हा क्रॅडल तो चालला आता हे खाली बघा किती क्यूट क्यूट आहे हे बघा हे वाला म्हणजे बेबीला आपण कॅरी करू शकतो हे किती क्यूट क्यूट आहे ऑब्विसली आता ते थोडंसं मोठं झालं ना अशामधून कधी असं घ्यायला भारी वाटतं हे बघा छोटू बेड माझा मोबाईल दे. बाळांसाठी खरंच किती काय काय व्हरायटीज गाडी बघा अशी गाडी घेऊ आपण तो मोठा झाल्यावर अजित पवार कसं असतं ना लेकरांसाठी म्हणजे आता स्वतःच सगळं आधी मी बाहेर जायचे ना तर सगळं स्वतःसाठी बघायचे सगळं स्वतःची शॉपिंग हे ते आता सगळं लेकरांसाठी त्याच्यासाठी हे त्याच्यासाठी ते हे काय फीडिंग चेअर नाही का बसून हा चारतात ते बसून मला चालतं तो आपल्याला तसं त्याला थोडंसं मोठं झालं घ्यायचं ना 6 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर म्हणजे बेबी त्यांचं खायला शिकतात आणि त्यांना ह्याच्यावरती काय ठेवायचं प्राइस आहे याची? त्याची का 8,000 पर्यंत हे का आणि वुडन मध्ये 8,000 मध्ये 6,000 पर्यंत ही पण छोटीशी आहे ना हा ती सेपरेटली होती पूर्ण एक चेअर बाजूला होती हे का? वुडनवाली. तर त्यांना स्वतःला सवय लागली पाहिजे बेबींना नाही का त्यासाठी बाईक पण बाईक बघा किती क्यूट आहे ही बघा ही छोटी बघा ही छोटी दिसतीये कार ओ, सीट्स हे वाले कार आहे. सीट्स हा, कार सीट्स आहेत ज्यावेळेस आता मोठी गाडी घेऊ त्यावेळेस फेरी कार सीट लागेल हे नुसते असतात हे काय एका बाळाला खेळायसाठी अच्छा हा हा बसती का तू? कोणची आहे BMW नाही BMW किती मस्त तो तर असं बाजार त्याला पाठवावं लागेल बाजार घ्यायला या गाडीमध्ये मस्त छोटूसा बाजार घेऊन येईल बेबींचे पण खूप असं वाटतं त्याच्यासाठी सगळं काय घेऊन जाऊ इकडे बघा सगळं काय आहे तुम्ही बघू शकता भरपूर आहे तुम्हाला कोणाला काय पाहिजे असेल त्याच्यामधून चॉईस करून घेऊन जा मेन म्हणजे ना बेबीसाठी जे पण आपण प्रोडक्ट घेतो ना ते खूप विचार करून घ्यावं लागतं कारण की भरपूर काही गोष्टी आहेत ज्या सर्च करून केल्या पाहिजेत आणि हे सगळं काम हे करतात सगळं क्रेडिट यांना जातं कारण की बेबीसाठी सगळ्या गोष्टी बघतात एकदम प्रॉपरली कारण की भाई बाळ एकदम नाजूक असतं ना तर त्यांना खूप एकदम व्यवस्थित हँडल केलं पाहिजे तर मी कोणत्या कोणत्या कंपनीचे घेते काय मी तुम्हाला प्रॉपरली सगळं एक सेपरेट ह्याच्यामध्ये सांगेल तुम्ही पण ते यूज करू शकता किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी बेबी असेल तुम्ही त्यांना सांगू शकता हे व्हरायटीज हे बघा हे शूज किती क्यूट आहेत सगळे एकच नंबर हे बघा हे किती क्यूट आहे टोपी घ्यायची का? कसलं एकच नंबर वाटतंय असं वाटतंय तो कधी थोडा मोठा होईल आणि मी त्याला असे शूज वगैरे घालेल खूप मस्त कलेक्शन आहे खूप सुंदर मुलींसाठी पण आहे हे बघा किती छान छान आहेत सगळं किती क्यूट आहे छोटी छोटी चप्पल हे तर मी पण घालू शकते ते गाणं पडेल सो आता आम्ही आलोय ड्रायफ्रुट्स घेण्यासाठी हे पूर्ण जे आहे ना शोरूम पूर्ण ड्रायफ्रुट्सचं आहे तर म्हटलं काहीतरी थोडंसं घ्यावं आता आम्ही घेतलंय हे वाले सीड्स घेतलेत हे आहेत पंपकिन सीड्स आणि हे कोणते आहेत हे सनफ्लावर्स सूर्यफूलचे हे फ्लेक्स सीड्स आहेत हे पण आपल्या हाडांसाठी खूप चांगले असतात आणि घ्यायचेत का व्हेरी गुड हे बघा काय तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज बघायला भेटतील सगळ्या वेगवेगळ्या एकदम अक्रोड कुठे आहेत अक्रोड घ्यायचे अजून हे खूप वेगवेगळे अक्रोड आहेत हे पण एकदम वेगळे आहेत हे कसे आहेत अक्रोड आणि ते पलीकडचे खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत हे बघा हां द्या हाफच द्या अजून एक गोष्ट तुम्हाला मी दाखवते थांबा थोडेसे टेस्टर करूया की काही नसतं हां हे बघा हे दाखवत होते
हे 1000 रुपयेवाले हे आहेत खजूर आणि ह्याची प्राईस बघा, हे 2500 वाले आहेत. आणि सगळ्यात महागवाले ह्याच्यात खजूर कोणती आहे ना, आम्ही त्या दिवशी ही सगळ्यात महागवाली खजूर आहे. कोणती खजूर आहे बघा, एकदम मोठी साईज आहे. कुठून आणली काय माहीत, दुबईवरून शिफ्ट झालेली म्हणून ती 2000 एवढं कुठं महाग असतं. खजूर खाऊ राहिलो का सोनं खाऊ राहिलो, सोनं एवढं महाग नाही, त्याच्यापेक्षा जास्त खजूर. हे आम्हाला काय घ्यायचं नाही आहे, आम्ही फक्त खाऊन बघू राहिलो. हे मला म्हणतो मी चालले बाहेर, पण टेस्ट भारी आहे. ये मला हे कोणतं आहे आपल्या इकडचं आहे बाहेरचं? जॉर्डन कंट्री मधलं इम्पोर्ट बाहेरचं आहे म्हणूनच महाग आहे. आपल्या इकडचं असलं तर महाग नसतं. हे एवढं महागाचं पण टेस्टरला देऊ राहिलेत म्हणलं, कापून देऊ राहिले कापून. मला वाटलं तुम्ही अक्का देणार, माझं पोट भरला असतं. अच्छा असं काय बात. तर बघूयात आपण एवढी महागाची खजूर कशी लागते. पैसे आहेत पण वर्थ इट आहेत, कारण क्वालिटी एक नंबर आहे. एक खजूर खाल्ली ना पोट भरून जाईल फक्त. एका खजुरीत अर्धा किलो रक्त वाढन माझं. हे वाले द्या. ही एकच क्वालिटी की अजून कोणती क्वालिटी? नाही टेस्ट नको. यांचा फोन यायला लागला आता आम्ही पळतो. यांनी आम्हाला आधीच वॉर्निंग केलं होतं की लवकर आतमध्ये जायचं आणि लवकर घेऊन बाहेर यायचं. आता ते फोनवर फोन करतात ते, आता भागना पडेगा. तर हे बघा, हे चॉकलेटची व्हरायटीज आहे खूप सारी. तर हे आपण थोडं टेस्ट करून बघू कोणतं भारी लागतं, मग ते मला घेऊया. 1 मिनिट या ना, मला माझ्या मिस्टरचे फोन यायला लागले, मारतील नाही तर मला इथं. हे बघा, हे तिथं बसलेत आणि हे बघा इथून फोन लावतात. खूप उशीर झालाय. मी एवढा वेळ खरंच टाइमपास नाही करायला पाहिजे, लवकर आवरायला पाहिजे. पण तुम्हाला चांगलं माहिती आहे बायकांना काही पण घ्यायचं म्हटलं तर किती टाइम लागतो, असं आहे. आता झालंय का, द्या बरं फायनल, लवकर आमचं बिल करा. हे बघा फोनवर फोन करतात ते समोर. आधी मी त्यांचा फोन उचलते, नाहीतर एवढंसं बिल आलंय आणि त्यासाठी मला भांडून राहिलं गाडीमध्ये. काय सांगा आता. म्हणते एवढे कशाला घेतले. तिला सगळ्या ड्रायफ्रुटची पावडर बनवून ठेवली ती लाडू बनवायसाठी, तर ते पावडरचा खवटवास यायला लागला आणि ती फेकून द्यावं लागली, तरी पण तिला समजत नाही ना. आता परत घेतलेत. त्यावेळेस मला त्रास होत होता, आता होत नाही. मग आता मी खाईल ते बनवून. त्यावेळेस त्रास होत होतो ना, आता होत नाही. त्यावेळेस काय त्रास होत होतो कसं सांगू. हे भांडण नका तू म्हणतोय. असं छान खेळू राहिलाय तो आणि हेनीच ते मला फोनवर फोन लावतो. एवढे फोन लावायची काय गरज होती. होय पटापट होतात सगळे काम. हा बघितलं का. एवढूशा बिलाला मला भांडू राहिले बघा. आम्ही 2000 वाली खजूर खाल्ली, एवढी मोठी खजूर त्यांनी दिली. तर नंतर काय म्हणतो तुम्ही व्हिडिओ बनवता ना म्हणून देऊ राहिले. ही वाली जी आणली आहे ना, किती वाली होती? 1000 वाली. 1000 का 1800 काय ते. आता बघा खजूर खाऊन बघू राहिलेत लगेच. तर चला आता आम्ही चाललोय घरी आणि घर म्हणतात त्याला. जीभ लावली का त्याने काय. खाल्लं आम्ही आतमध्ये खूप. एवढे सारे वेगवेगळे टेस्टर सगळ्यांनी बघितलं आम्ही किती टेस्ट वगैरे. ते होऊनच किती जरा नंतर देत होते. त्यांचं प्रमोशन चाललं होतं असं म्हणतो.